श्री स्वामी समर्थ. अनुज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण झटपट रव्याचे अप्पे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी इथं मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, 1 वाटी ताक घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ, फोडणीसाठी तेल, भाज्यांमध्ये इथं 1 छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, 1 शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि 1 छोटा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. चला आता आपण अप्प्यासाठी लागणारं बॅटर तयार करूयात. त्यासाठी एका डब्यामध्ये मी 1 वाटी रवा ओतून घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी ताक घातलेलं आहे. सुरुवातीला चांगलं ते मिक्स करून घ्यायचं. रवा असल्यामुळे ताक शोषून घेतो रवा, त्यामुळं थोडं जास्त घेतलेलं आहे मी. सध्या अर्धी वाटी घातलंय. चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला. अजून थोडं घालत आहे मी त्यातलं. रवा छान ताकात भिजला गेला पाहिजे. ताकात भिजवल्यामुळे आपले अप्पे खाण्यासाठी थोडे आंबूस असे लागतात. त्यामुळे रवा आपल्याला ताकातच भिजवायचा. तुमच्याकडे दही असेल तर तुम्ही दही घालू शकता. आता मी हे 15 मिनटासाठी असंच ठेवून देणार आहे. 15 मिनटं झालेली आहेत. आता आपण फोडणी करून घेऊयात. त्यासाठी एका पळीमध्ये मी थोडं तेल घातलेलं आहे. त्यामध्ये जिरं मोहरी तडतडू द्यायची आहे आणि ही फोडणी आपल्याला तयार मिश्रणामध्ये ओतायची आहे. फोडणी घातल्यामुळे अप्पे खूप चविष्ट होतात खायला. चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे ते. आता आपण भाज्या घालूयात. हिरवी मिरची, कांदा, शिमला मिरची, टोमॅटो. तुमची मुलं जर हिरवी मिरची खात नसतील तर तुम्ही ती नाही घातली तरी चालेल. अशा पद्धतीने अप्पे केल्यास खूप छान होतात. यामध्ये मी सोडा अजिबात वापरलेला नाही, तरीही अप्पे खूप छान फुगतात. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा असेच जरी खाल्ले तरी खूप छान लागतात. आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालत आहे. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मीठ घातल्यानंतरही चांगलं मिक्स करून घ्यायचं त्याला. आता आपण अप्पे बनवायला घेऊयात. त्यासाठी मी अप्पे पात्र गॅसवर तापण्यासाठी ठेवलंय. अप्पे पात्र एकदा तापले की आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे. त्यामध्ये थोडं तेल घालून घेतलेलं आहे मी. आता यामध्ये आपल्याला तयार केलेलं मिश्रण टाकायचं आहे. मी 1 चमचा सोडत आहे. तुम्ही बघू शकता. कधीही मध्ये सोडायचं नाही. मध्ये खूप अप्पे पात्र तापलं जातं, त्यामुळे कधी कडेने सोडायचं. मधले अप्पे लगेच भाजले जातात. कडेला उष्णता थोडी कमी लागते, त्यामुळे कडेला लवकर भाजत नाही. त्यामुळे सुरुवातीला कडेला सोडत जायचं आहे. अशा पद्धतीने मी टाकून घेत आहे. तुमची मुलं जरा भाज्या खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही घालू शकता खायला. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या मिक्स करू शकता. मी इथे अजिबातच सोडा वापरलेला नाही, तरी देखील बघा हे पुढे कसे फुगतात अप्पे.
सगळ्यात शेवटी मध्ये घालायचं आहे मिश्रण. सगळं मिश्रण मी घालून घेतलेलं आहे. आता यावर झाकून आपल्याला एक 5 मिनिटासाठी असंच ठेवून द्यायचं. गॅस बारीकच ठेवायचा. 5 मिनिटानंतर बघा तुम्ही, एक बाजू आपली छान भाजलेली आहे खरपूस. आता त्याला पलटी करून घ्यायचं. सगळं अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आणि खालची बाजूही भाजून घ्यायची. सोडा न वापरताही आपले अप्पे बघा किती छान फुगलेत. सोडा जितका कमी वापरता येईल तितका कमी वापरायचा. हे अप्पे खाण्यासाठी खूपच छान लागतात. असे सगळे मी पलटी करून घेत आहे. सुरुवातीला मधले अप्पे पलटी करून घ्यायचे, कारण तिथले लवकर भाजले जातात. सगळ्यात शेवटी सोडले तरी. अशा पद्धतीने मी सगळे पलटी करून घेतलेले आहेत. त्याला कलर तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे त्याला. आता यावर पुन्हा झाकण ठेवून याला 5 मिनिटं असंच वाफवून घ्यायचं आहे. पुन्हा 5 मिनिटानंतर मी उघडून बघत आहे. आपले अप्पे तयार झालेले आहेत. आपण ते काढून घेऊयात. बघा तुम्ही किती छान फुगलेले आहेत ते. हे अप्पे खाण्यासाठी खूपच छान लागतात. तुम्ही अशा पद्धतीने एकदा करून बघा. ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.